आपण जे काही खातो ना त्याचा आपल्या मनावर आणि आपल्या भावनांवर थेट परिणाम होतो. पण हा संबंध नक्की काम कसा करतो? चला, या माहितीपत्रकातून आपण बालपणापासून ते अगदी उतारवयापर्यंत आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अन्न आणि मानसिक आरोग्य यांच्यातलं नातं समजून घेऊया. सुरुवात एका खूपच इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया. आपण जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो? या प्रश्नाचं उत्तर वाटतं तितकं साधं नाहीये, कारण ते आपल्या अन्नाशी असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यामध्ये दडलेलं आहे. तर मग आपल्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी अन्नाशी आपलं नातं कसं तयार होतं, मग वाढत्या वयात कोणत्या सवयी लागतात, तारुण्यातला ताणतणाव कसा परिणाम करतो, उतार वयात काय बदल होतात, आणि हो, शेवटी या सगळ्यावर उपाय काय, म्हणजेच निरोगी राहण्याची गुरुकिल्ली काय आहे तेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, आपलं अन्नाशी असलेलं नातं. बघा, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पाया कसा रचला जातो? तर अन्नपदार्थांचं आपल्या मनात असलेलं मूल्य, त्यांची उपलब्धता आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सवयी या सगळ्यांतून. आपल्याला वाटतं की भूक लागली की आपण खातो, बरोबर. पण खरं तर तसं नाहीये. अनेकदा खाण्याची इच्छा फक्त भुकेशी संबंधित नसते. जेवण बनवताना येणारा आवाज, त्याचा खमंग सुगंध आणि विशेषतः जाहिराती यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याला भूक नसतानाही काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. आपल्या आयुष्यातील खाण्यापिण्याच्या सवयी साधारणपणे 3 मुख्य टप्प्यांतून जातात. बालपणात म्हणजे पहिल्या 20 वर्षात या सवयींचा पाया रचला जातो. मग तारुण्यात म्हणजे 20 ते 50 या काळात ताणतणाव आणि आयुष्यातले बदल आपल्या सवयींवर परिणाम करतात. आणि उतारू वयात तर आपल्यासमोर पूर्णपणे नवीन आव्हानं उभे राहतात. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, वाढत्या वयातील खाण्याच्या सवयी. हा काळ खूप महत्त्वाचा असतो, कारण या काळात लागलेल्या सवयी, चांगल्या असोत वा वाईट, त्या आयुष्यभर टिकतात आणि आपल्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. लहान मुलांवर आणि तरुणांवर आजकाल खाण्यापिण्यावरून अनेक गोष्टींचा दबाव असतो. एक तर घरातल्या मोठ्यांच्या सवयी, मग ताटातलं सगळं संपवलंच पाहिजे हा आग्रह, वरून टीव्ही आणि सोशल मीडियावर जंक फूडच्या जाहिरातींचा मारा, आणि मित्रांमध्ये चिल करायचं म्हणजे पिझ्झा बर्गर खाणंच, हे तर जणू एक स्टेटस सिम्बॉलच बनले. आणि पौगंडावस्थेत म्हणजे साधारण 10 ते 20 वयोगटात शरीरात होणारे हॉर्मोनल बदल थेट मूड आणि वागण्यावर परिणाम करतात. आणि नेमक्या याच काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते, ज्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर खूप खोलवर परिणाम होतो. ओके, तर आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, तारुण्य आणि तणावाचा काळ. कॉलेज, नोकरी, लग्न यांसारख्या मोठ्या बदलांमुळे या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून जातात. एक गंमत माहितीये, प्रथिने किंवा फायबरयुक्त पदार्थ खाल्ले की आपलं पोट भरल्याचे संकेत मेंदूला लवकर मिळतात. पण याउलट सामोसे किंवा आईस्क्रीमसारखे तेलकट आणि गोड पदार्थ खाताना मेंदूकडून येणारे थांबचे संकेत खूपच कमजोर असतात, आणि यामुळेच असे पदार्थ आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो. हा आकडा बघा, तब्बल 80%, हो 80% लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर तणावाचा परिणाम होतो. विशेषतः 30 ते 40 वयोगटात कामाच्या ताणामुळे काही जण गरजेपेक्षा जास्त खायला लागतात, तर काही जण जेवणच सोडून देतात. आपण डाएट हा शब्द अनेकदा वापरतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? डाएट हा शब्द मूळ ग्रीक डायटिया या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ आहे जीवन जगण्याचा मार्ग किंवा जीवनशैली. याचा अर्थ फक्त खाण्यावर बंधनं घालणं नाही, तर एक संतुलित जीवनशैली स्वीकारणं आहे. आता आपण आपल्या प्रवासाच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत, उतार वयातील आहाराचे महत्त्व. या काळात शारीरिक बदलांमुळे आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. वयाच्या 50 नंतर आपल्या शरीरातील स्नायूंची ताकद दरवर्षी अर्ध्या ते 1% कमी होऊ लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि ही घट भरून काढण्यासाठी आहारात जास्त प्रथिने असणं खूप खूप आवश्यक ठरतं. पण उतारवयात योग्य पोषण मिळवण्यात अनेक आव्हानं येतात. भूक कमी लागते, चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होते, कधीकधी एकटेपणामुळे जेवणातला आनंदच निघून जातो, आणि दातांच्या समस्यांमुळे खाणंही कठीण होऊन बसतं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, आरोग्याची गुरुकिल्ली, म्हणजेच सजग भोजन. यात आपण कोणत्याही वयोगटासाठी उपयुक्त अशा काही व्यावहारिक गोष्टी जाणून घेणार आहोत. ही एक जुनी पण अत्यंत महत्त्वाची म्हण आहे. सकाळी भरपूर नाश्ता केल्याने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते, आणि संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की जे लोक नियमितपणे सकाळी चांगला नाश्ता करतात त्यांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI संतुलित राहतो.
तणावाचा आपल्या शरीरावर एक असा छुपा परिणाम होतो जो सहजासहजी दिसत नाही. अतिताणामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचं रसायन वाढतं. हे रसायन स्नायूंना कमकुवत करतं आणि शरीरात चरबी साठवण्याचं प्रमाण वाढवतं. आणि गंमत म्हणजे आपण कमी कॅलरीचा आहार घेत असलो तरीही हे होऊ शकतं. मग सजग भोजनाचा मार्ग कोणता? सोप्पा आहे. पहिलं म्हणजे खरी भूक लागल्यावरच खा. दुसरं, प्रत्येक घास सावकाश चावून त्याची चव घेत खा. जेवताना तणाव दूर ठेवा. आपलं शरीर काय सांगतंय ते ऐका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे स्थानिक आहे, परवडणारं आहे आणि पचायला सोपं आहे तेच अन्न निवडा. शेवटी सार इतकंच की अन्न हे फक्त शरीराचं इंधन नाही, तर एक सामाजिक आणि भावनिक अनुभवसुद्धा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेवताना स्वतःला विचारा, मी फक्त पोट भरतोय की खरंच माझ्या शरीराचं आणि मनाचं पोषण करतोय? मस्त खा आणि स्वस्थ रहा.